गाईस बघा आज आपण हे करू तर हा टँक आहे ना, टँक पूर्ण साफ करू कारण की त्यात मी श्रिम्प टाकणार आहे म्हणून त्यात पूर्ण टँक साफ करू आपण. आणि बघा मी त्यातलं अर्धा पाणी काढलाय आणि कारण की त्यात फिश होते ना ते टाकले मी टाकीत आणि तो पाणी खूप घाण आहे आणि आपल्याला पूर्ण नीट सेटअप करायचं, त्यात झाड लावायचे, दगडावर टाकायचे कारण की श्रिम्पसाठी तेच लागतो. बघू आपण, मी करतो बघा नीट एकदम. मी हा साफ केलं पूर्ण साईडच्या काचेवर धुलत नीट. आता ही घाण साठली ना ती. आता मी हे आणलेला हा आहे ना, हा जो पाईप आहे ना तो मी कुर्ल्यावर आणलेला. तो फक्त बघा इथे असं फक्त दाबायचं, बाकी सगळं पाणी येईल बघा इथून. हा बघा, आणि हा इथून येतच राहील आणि इथून आपण फक्त तसं हे करायचं, पूर्ण घाण वगैरे काढायची, ती नीट साफ होईल बघा ती. हे बेस्ट आहे एकदम. पाणी काढलंय, दगड मोठे दगड आहेत ना ते कारण की स्ट्रीमसाठी फिरायला एकदम कमी जागा लागते आणि त्यांना जास्त लपायची जागा असेल लपायची तर चांगलं आहे म्हणून दगड फिशिंग ठेवू आपण. मी ते काय घेतलंय, हा मडका तुटलेला तो घेतलाय, हे पत्राचं घेतलंय आणि हे दगड घेतलाय आणि हा एक दगड घेतलाय. ह्याला मी नीट धुवीन एकदम, म्हणजे एकदम पूर्ण याची माती काढीन, दगड यांची सगळ्यांची माती काढीन, नंतर मग फिशिंगमध्ये सेटअप करीन. आता मी टँकमध्ये कोकोपीट टाकतो. कोकोपीट म्हणजे पहिली लेअर कोकोपीट टाकता आणि खडी टाकेल, खडी थोडीशी, आणि त्यानंतर झाडावर लावेल, त्यानंतर दगडावर ठेवेल. बघा मी तिची कोकोपीट टाकली आहे आणि दगडावर पण लावलेत आणि इथे खायला टाकेल ना मी, तुम्हाला समजेल मी पूर्ण सेटअप झाला तेव्हा समजेल. आता आपल्या रेती आणेल मी आणि नंतर टाकीन रेती याच्यावरतून. गाईस बघा इथे मी रेती टाकायला सुरुवात केली. हे बघा थोडी कोकोपीट आणि कोकोपीटच्या वरती रेती टाकेल, मग अशी कोकोपीट हे नाही होणार, पसरणार नाही, म्हणून त्याच्यावर थोडीशी रेती टाकली, त्यावरती मग झाड लावू. गाईस बघा आता मी पूर्ण रेती टाकली पूर्ण. आणि आता आपण टाकतो त्याच्यात हे जे मी सकाळी दाखवलं तुम्हाला ते बघा मडका वगैरे पण टाकतोय. गाईस तर बघा आपण इथे पूर्ण हे सगळं लावलं आहे. आता ह्याच्यात पाणी टाकू, पाणी आपण. गाईस तर बघा इथे प्रॉपर पाणी भरतोय एकदम. इथे थोडासा कोकोपीटचा निघले, तो पण दोन बसला, तो पण आपण काढू नंतर उद्या परवा 2-3 दिवसात तो पण बसेल, तो पण काढू आपण. आणि आता हा ब्लॉग इथे एंड करतो मी. पार्ट 2 बघायला फॉलो करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.